कुठे कुठे असतील माझ्या आई आणि बाबूजी? तिकडे बघूया. आई खोटी आशा बाळगून भृग जळाच्या मागे धावलो. आम्हाला तहान लागली होती सुखाची. क्षणा क्षणाला ती सुखाची तहान वाढतच गेली. तहान भागवण्यासाठी आपण ही दिशा भटकलो. कित्येक दिवसानंतर आपल्याला आकाशच्या रूपाने एक तळ दिसलं. आपण त्या तळ्याच्या दिशेने वाट चालू लागलो. पण तेच तळ आपल्याला सोडून कुठंतरी दूर निघून गेलं आणि आपल्याला रखरखत्या वाळवंटात सोडून दिलं. आता पुढे जायला रस्ता सापडत नाही. बरोबर आहे बळा, माणसाच्या जीवनात अंधार पसरला की ओळखीची वाट सुद्धा अनोळखी वाटते. आता जगण्याची इच्छाच मरून गेली का? कोणासाठी आणि कशासाठी? माझ्यासाठी, आपल्या जीवनासाठी जगलं पाहिजे. प्रभा, जिथं समजदार, सुशिक्षित, पगारी, ज्यावर आपला विश्वास होता तोच मुलगा आपला काहीच करू शकला नाही, मग बिअर बार मध्ये आणि हॉटेल मध्ये राहून नोकरी करून पैसे मिळवणारा अडाणी जीवन आपलं करेलच. आकाश आपलं कुठलंही नातं नसताना आपण त्याच्यासाठी इतकं काही केलं. पण त्या बदल्यात त्याला आम्हाला काय दिलं? अरे चिमणा आणि चिमणीनं डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न रंगवून, एक एक गावताची काडी जमवून आपलं घरट उभं करावं, की ज्याचा आपला कुठलाही संबंध नाही. अशा कावळ्याला त्या चिमणा चिमणीनं आपल्या घरट्यात आसरा द्यावा आणि त्या दुष्ट कावळ्याला त्या चिमणा चिमणीचं घरट अस्त व्यस्त करून टाकावं. अगदी तसाच निघाला आपला आकाश. मला माहितीये तुमच्या मनाने हाय खाल्ली आहे. सारखं चालून चालून कसं तरी वाटायला लागलं. जीवनचे बाबा, तुम्ही रस्त्यात येताना कुठेतरी थांबला होतात ना? काय घ्यायला थांबला होता तुम्ही? विष घ्यायला थांबलो होतो. आणि विष घेतलं. असं नाही बोलायचं, असं नाही बोलायचं. मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. मला आता जगायचं नाही. शेवटी माझा मित्र किसन जे मला होता तेच खरं ठरलं. तो मला नेहमी म्हणायचा, आनंदराव, अरे या जगात कोणीच कुणाचा होत नसतो रे. आपल्या मुलांसाठी कितीही केलं तरी ते कमीच असतं. किती कल्पना, किती स्वप्न रंगवले होते आपण आकाश बद्दल. आकाश साहेब झाला की घराला स्वर्ग बनवेल, पण नाही. खरंच माणसानं जागेपणी स्वप्नच बघू नये, कारण जागेपणी बघितलेले स्वप्न साकार होत नसतात, आकार घेत नसतात. प्रभा, आपलं घरट उभं राहण्याऐवजी कोसळून पडलं. तू बघला नव्हे, पायाचा पुचका निघालाय. खरंच परमेश्वराने आपल्या नशिबाचा खेळ मांडला. अरे खेळ मांडला नशिबाने. आता कातल सगळं नकोस झालंय. बस आता हे विष प्राशन करायचं
कडफिवड यात्रा इथंच संपवायची. जीवनचे बाबा, जशी आयुष्यभर मी तुम्हाला साथ दिली तशी जीवनाच्या आत सुद्धा मी तुमची साथ सोडणार नाही. मला सुद्धा नाही जगायचं, नाही जगायचं. अरे बाबूजी, काय झालं? काय जेवायचं तेच झालं बेटा. आई उठ, अगं उठ. आई मी तुझा जीवन आलाय. आई अगं पैसे वगैरे मागायला नाही आलो. काय भरपूर पैसे घेऊन आलोय तुझ्यासाठी. आई उठ, उठ. आई उठ. अरे परमेश्वरा, काय तुझा खेळ निराळा आहे रे. माझ्यासारख्या नालायक माणसाची शपथ खरी ठरवला असतो. अरे शपथ घेतली होती की आयुष्यभर यांचं तोंड बघणार नाही म्हणून. माझ्यासारख्या नालायक माणसाची शपथ खरी ठरवला. परमेश्वरा, जीवन बाबूजी, बाबूजी बस. कुठलाही नाता उरला नाही आता. कोणी तुझ्या बाबूजी नाही आणि कोणी तुझी आई नाही. काय वाईट केलं होतं रे यांनी? काय वाईट केलं होतं यांनी? तुझ्या नाही अशा पद्धतीची सदा दिला असतो. सर्वस्व तर गमावून मी बसलोय रे. मी सगळं माझं लुटल्या गेलं. तुझं काय गेलं? आकाश, एक लहानसं स्वप्न घेऊन आलो होतो रे. एक लहानसं स्वप्न घेऊन आलो होतो की ते आपल्या तुटक्या बुटक्या झोपडीच्या ठिकाणी एक स्वप्नरूपी महाल तयार करायचा आणि त्या मंदिरामध्ये या विठ्ठल आणि रकुबाईची आयुष्यभर पूजा करायची. पण आकाश, त्या माझ्या देवाऱ्यातले तू देवच नाहीसे गेलेस. काय वाईट केलं होतं यांनी तुझा? म्हणजे तुला साहेब बनवलं हा त्यांचा गुन्हा झाला. या समाजामध्ये तुझी ओळख निर्माण करून दिली हा त्यांचा गुन्हा झाला. मी तुला हात सोडून सांगतोय, यानंतर तुझा आणि आमचा काही संबंध नाही. चल जाय तू. कोण आहेस तू? कोण आहेस? ही तुझी पत्नी ना? काय का? आता काय उरलाय? कशासाठी आली सीता? कशासाठी? ही तुझी सासू नाही आणि हे तुझी मामाजी नाही. कुठलाही नाता उरलेला नाही आता. स्वतःला स्त्री म्हणवतेस ना? अगं, या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला खूप मोठं स्थान दिलं जातं. ममता करुणेची देवता मानल्या जात. पण तू ती स्त्रीच नाहीस. कुठले तरी वाईट संस्कार झालेली एक व्यभिचारी स्त्रीच्या पोटी तुझा जन्म झाला असेल.
म्हणून ती सडलेली रक्ताची जात दाखवायला इथं आलीस. घेऊन जा रे तुझ्या लाडक्या बायकोला, घेऊन जा. परमेश्वरा, खूप मोठी चूक घडली माझ्या हातून. तरी या माझ्या माऊलीच्या उदरातून मी जन्म घेतला नसला ना, तरी मला त्या माऊलीनं लहानाचं मोठं केलं, प्रेम दिला, माया दिली, ममता दिली, आणि मी त्याच्या बदल्यात त्यांना काय दिला? घृणा, तिरस्कार, अपमानास्पद वागणूक. परमेश्वरा, मी तर अक्षम्य अपराध केलेला आहे. शक्य मला माफ कर मला. तुम्हा दोघांची डोक्यात ठेचली जाते. जीवन, अरे कुत्र्यानं आपल्याला चावलं म्हणून परतून आपण त्याला चावणं हे धर्मसंगत नाही बेटा. अरे आपण माणसं आहोत, आपण शेवटी माणसं आहोत, आणि शेवटी कुत्राचा बेटा. अरे आकाश, अरे निघा तुम्ही इथून, निघा. अहंकार झाला या माणसाला, जन्माचे नाते विसरून गेला. जन्माचे नाते विसरून गेला. हे सारे हे नशिबा, हे सारे हे नशिबा, नशिबी